तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार टेक्स्ट बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे. सर्वात तुम्हाला पिक्सेल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सेल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असं दिसेल. आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचे, याचा काय उपयोग आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये सांगितल्या. तुम्ही आपला पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास जाऊन बघा, जिथे आपण पूर्ण बेसिकपासून पिक्सेल लॅब शिकवलंय. आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे काही व्हिडिओज असतात आपले ग्राफिक डिझाईनचे फ्रीमधला क्लास लॉन्च केलाय, ते व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासून बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील. आणि जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय. मला व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवा. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते, जिथे आपण व्हॉट्सअपला डेली कन्व्हर्सेशन करत असतो. जे काही तुमच्या अडचण असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पिक्सेल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला जे कोणती तुम्हाला साईज घ्यायची पोस्टरची, जर मला Instagramच्या पोस्टसाठी घ्यायची तर मी तो 3x4 ही साईज घेतली. इथे ओके केलं. आता जे काही नाव आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला टाकायचं ते नाव टाइप करून घ्यायचं. जसं की मी ते टाइप करून घेते, सरपंच. ओके. आता निवडणुका येतात त्यामुळे आपल्याला हे सगळं बॅकग्राऊंड तर उपयोगालाच येणार आहे. ओके. इथून काय करायचं, परत त्याला करायचं कॉपी, सिलेक्ट ऑल करून आणि ते परत खाली स्लाईड करायचं आणि पेस्ट करायचं. परत खाली एंटर करायचं आणि आता 2 जे लाईन आहे ते सिलेक्ट ऑल करायचं आणि कॉपी करायचं, म्हणजे जेणेकरून ते दोन्ही पण पेस्ट होईल. ओके. आता परत काय करायचं, तुम्हाला सिलेक्ट ऑल करायचंय, कॉपी करायचंय आणि ते परत पेस्ट करायचं. ओके, डन. वेळेस आपण नाव इथे स्पेस पडला तो कमी करून घ्यायचा. ओके करायचं. ओके केल्यानंतर आता काय करायचं, साईज जे आपल्याला ते प्रॉपर 3 लाईनमध्ये आपल्याला ते टेक्स्ट आले पाहिजेत. ओके, अशा टाईपमध्ये आले. आता याला काय करायचं, झूम करून घेऊया आपण असं. तर याचा फॉन्ट चेंज करू आपण आधी. फॉन्टवर क्लिक करू. इथून तुम्ही जे पिक्सेल लॅबने आपल्याला फॉन्ट दिले ते पण तुम्ही यूज करू शकता. जर माय फॉन्टवरून क्लिक केलं तरी पण चालेल. तुमच्याकडे जे फॉन्ट असेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके, मी माय फॉन्टवर क्लिक करते. माय फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथे एक फॉन्ट घेते मी, अनेक देवनागरी. जर हे फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला याचा पण व्हिडिओ आलाय, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, जिथे आपण हे सर्व फॉन्ट दिले तुम्हाला. ओके करायचं. ओके केल्यानंतर स्पेसिंग, जी लाईन स्पेसिंग आहे ती कमी करायची. का कमी करायची? कारण की ते जास्तीत जास्त स्पेस झालं नावामध्ये. ओके, इथून एवढं प्रॉपर आपल्याला अशा टाईपमध्ये झालंय. आता इथे काय करायचं, तुम्हाला जो कलर आहे तो व्हाईटमध्ये घ्यायचा. व्हाईट कलर घेऊ आपण इथून आणि याला झूम करू प्रॉपर. पूर्ण स्क्रीनवर आला पाहिजेत. ओके, इथपर्यंत झूम करू, थोडं लहान करू. ओके, अशा टाईपमध्ये घेतले. आता याला पी मध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, इथं बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं. मी पिक्सेल लॅबचा पूर्ण क्लास लॉन्च केलाय, ते जाऊन तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ट्रान्सफरवर क्लिक करायचं. ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज नंतर अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी. ओके, एवढं डन झाल्यानंतर आता आपल्या पिक्सेल लॅबचं काम संपलंय. आता आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचं पिक्सआर्ट. पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही सहज इंटरफेस दिसेल. ॲड फोटोवर क्लिक करून जे कोणी तुम्हाला बॅकग्राऊंडला टेक्स्ट ॲड करायचं बॅकग्राऊंड ॲड करून घ्या. तर बघू शकता हे बॅकग्राऊंड मी ते ॲड केलं. आता टूल्सवर ऑप्शन क्लिक करायचं, क्रॉपवर क्लिक करायचं. जे आपण पीएनजीला साईज घेतली तीच आपण साईज इथे घेऊ. इथे 3.4 ची साईज सिलेक्ट केली, ते ओके केलं. आता जी आपण पीएनजी क्रिएट केली ती पीएनजी ॲड करून घ्यायची. इथे ॲड फोटोवर क्लिक करायचंय आणि पीएनजी ॲड करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण पीएनजी ॲड केली. तर पीएनजी ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे त्याला झूम करायचं. ओके, झूम केल्यानंतर आता तुम्हाला इथे मेन आपला पार्ट आहे. तो कुठे आता व्हिडिओ स्किप नका करू, कारण की हा आपला इम्पोर्टंट पार्ट राहणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण इथे सरपंच नावाचं हे घेतलंय आणि त्यामध्ये पीएनजी पण ॲड केली. आता याला काय करायचं, ते ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि स्लाईड करत जायचं. जे कोणतं तुम्हाला ठीक वाटेल ते ॲड करू शकता. आपण बघू शकतो इथं ओव्हरलेवर खतरनाक असा इफेक्ट बसतंय. एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता. ओके, इथं ओव्हरले केल्यानंतर तुम्हाला इथे ऑपेसिटीवर जायचे. ऑपेसिटीवर जाऊन त्याला कमी जास्त तुम्ही करू शकता. ज्या प्रकारे जसं करायचं तुम्हाला तसं. तर तुम्हाला ज्यामधलं स्पेस जास्त वाटत असेल सरपंच नावामध्ये, ते पण तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये जाऊन कमी करू शकता. ओके, अशा प्रकारमध्ये केलंय. अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथे जर खालचं जर टेक्स्टिंग नको, इथे जर तुम्हाला फोटो वगैरे ॲड करायचा असेल, फक्त वरचेच हवं असेल ना, तर काही हरकत नाही. फक्त सिंपल इरेजवर क्लिक करायचं. इरेजवर क्लिक करून इरेजरवर क्लिक करायचं. हार्डनेस 0 करायची. साईज थोडी व्यवस्थित घेऊन घ्यायची आणि प्रॉपर इथून खालून कट करत जायचं. अशा टाईपमध्ये कट केलं तुम्ही, ते एकदम चांगल्या प्रकारे इरेज होऊन जाईल सगळ्या गोष्टी आणि वरची जे टेक्स्टिंग आहे ते येऊन जाईल. क्रॉप करण्यापेक्षा इरेज करा, म्हणजे जेणेकरून चांगला इफेक्ट भेटून जाईल. अशा टाईपमध्ये इथून जरा अंडू करायचं करू शकता तुम्ही, छोट्या-छोट्या गोष्टी. ओके, एवढ्या इथपर्यंत घेऊ आपण आणि इकडे थोडंसं ब्रश मारू. एकदम चांगल्या प्रकारे बघू शकता आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालं. याला आणखी झूम करू शकता तुम्ही, जेणेकरून ते याला येऊन जाईल. आता आपण सिंपलमध्ये बघितले कसं करायचंय. आता आपण तुम्ही बघितलं असेल पोस्टरमध्ये एक लाईन मोठी, एक लाईन लहान असते ना नावाची, जे बॅकग्राऊंडला असतात. तर ते कसं क्रिएट करायचं हे पण आता बघूया आपण. आता परत पिक्सेल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, इथं आधी बॅकग्राऊंड आपण कोणतं पण घेऊ. ठीक आहे, बॅकग्राऊंड घेतलं. आता हे सरपंच आपण हे सेम लेवलला घेतलं. ओके, आता काय करायचं तुम्हाला, जेवढं पण काही टेक्स्ट आहे हे आपण इथून डिलीट करून घेऊ आणि फक्त जे ओके करू याला. ओके केल्यानंतर काय करायचं, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं, एवढंच फक्त नाव. ओके, नाव कॉपी केल्यानंतर याला काय करायचं, लहान साईजमध्ये घेऊ याला वरती. याला लहान साईजमध्ये घेतले. परत याची कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर इथून याला मोठं करायचं. आपल्याला जर कट करायची, कॉपी करण्याची नाव नाही गरज. डायरेक्टली आपण इथून लेअरच कॉपी करायची. ओके, असं केल्यानंतर परत सांगते बघा.
जर कट वगैरे होईल टेक्स्ट, त्यामुळे मी ते कॉपी करून घेतलाय. ओके. इथून परत काय करायचं, वरची जी लेयर आहे त्याला कॉपी करायचं, ते खाली घ्यायचं. जे परत जी सेकंड नंबरची लेयर आहे त्यावर कॉपी करायचं, खाली ओढायचं. बघू शकता अशा प्रकारे घेऊ शकता तुम्ही लहान मोठ्या गोष्टी एकदम प्रॉपर. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके. आता परत जी फर्स्ट नंबरची लाईन आहे, ओके, व्यवस्थित करून घ्या. जसं तुम्ही प्रॉपर करसाल तसे ते इफेक्ट चांगला वाटेल. थोडी इकडे राईट साईडला घेऊ आपण. ओके. आता परत वरची कॉपी करायची, परत खालच्या साईडला घ्यायचंय, परत हे कॉपी करायचंय आणि ते घ्यायचंय. ओके. अशा प्रकारे हे घेतलंय आपण. परत तुम्हाला 1-2 लाईन जर घ्यायची असेल तर इथून ऍड करू शकता. कॉपी, डन. एवढं झाल्यानंतर आता काय करायचं, परत ट्रान्सपरंटवर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज, इथे बाजूला एरोवर क्लिक करायचे, अल्ट्रावर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. परत आपण पिक्सआर्ट नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घेऊ. पिक्सआर्ट ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर काहीसा इंटरफेस दिसेल असा. याला काय करायचं, डिलीट करता. आधी मी सेव्ह करून घेते. इथे वरती राईटवर क्लिक करू. आधीचं जे होतं ते आपण सेव्ह करून घेऊ. ओके. असं इथून करू. मी ड्रॉवर क्लिक करते. ड्रॉवर क्लिक करून इथून 3 डॉटवर क्लिक आणि सेव्ह इमेज करते, कारण की HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल. त्यानंतर आपण जे अर्धं वगैरे केलं होतं, अर्धं इरेज, ते पण सेव्ह करून घेऊ दोन्ही पण. ओके. इथून करायचं सेव्ह इमेज. ओके. आता हे झाल्यानंतर याला काय करायचं, इथून डिलीट करून घेते मी. डिलीट करून घेतल्यानंतर आता इथे काय करायचं, फोटोवर क्लिक करून तुम्हाला जी कोणती आता आपण PNG बनवली ती ऍड करून घ्यायची. आणि मी आता व्हिडिओच्या लास्टला असा इफेक्ट सांगणार जो की एकदम खतरनाक दिसेल. आपण जो पहिला इफेक्ट बघितला तो पूर्ण सिंपल लाईन एका खाली घेतल्या होत्या. आता आपण याच्यामध्ये इफेक्ट सांगणार, ते पण खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुमचं बॅनर आणखी खतरनाक लेवलचं दिसेल. ओके. आता ऍड फोटोवर क्लिक करून PNG ऍड करून घ्या. टेक्स्टची PNG ऍड करून घेतली. आता PNG ऍड केल्यानंतर झूम करा. परत झूम केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, इथे ब्लेंडवर जायचं. ब्लेंडवर जाऊन इथे बघू शकता ओव्हरलेचा इफेक्ट, ओव्हरले सिलेक्ट करायचं. तर ओव्हरले सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता इथून आपल्याला, सॉरी, ओव्हरले सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली स्लाइड करायची गोष्ट आणि इथे हे खाली स्लाइड करायचं आणि इथे ऑपेसिटीवर क्लिक करायचं. ऑपेसिटीवर क्लिक केल्यानंतर ऑपेसिटी कमी करायची आणि ते इफेक्टवर क्लिक करायचं. तुम्हाला इफेक्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता स्लाइड करायचं. इथे इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट आहे जो खूप चांगला दिसतो याला. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, बघू शकता खूप खतरनाक लेवलचे इफेक्ट याच्यामध्ये, पण मी सांगतो तुम्हाला कोणता यूज करायचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथून राईट क्लिक करायचा. राईट क्लिक केल्यानंतर बघू शकता, थोडं झूम करून दाखवते कसा इफेक्ट दिसतो. तर चांगल्या प्रकारे हा इफेक्ट दिसतो. इथून तुम्ही हा यूज करू शकता. ओके. याला करायचंय डन इथून, आणि याची ऑपेसिटी कमी करायची तुम्हाला तर कमी करू शकता इथून. चांगल्या प्रकारचा हा इफेक्ट बसलाय. ओके. आणि इरेज करायचं असेल सिंपल इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, इरेजवर क्लिक करायचं, हार्डनेस 0 करायचे आणि इथून इरेज करत जायचं. ओके. अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्ही ऍड करू शकता टेक्स्टिंगचे. आणि जर ऑपेसिटी कमी वाटत असेल तर ऑपेसिटी पण इथून वाढवून घेऊ शकता. तर आज आपण टेक्स्टिंगचा भाग पूर्ण कंप्लीट केलाय. आता आपण उद्यापासून फेस इफेक्टकडे वळणार आहोत. आणि हो, जर तुम्हाला हा पूर्ण जो बॅकग्राऊंडचा पॅक आहे, आपण तुम्हाला 100+ बॅकग्राऊंड दिले, प्लेन व्हाईट, जे काही आपले व्हिडिओ बघू शकता तुम्ही, खूप सारे मी तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केले. सो आधीची व्हिडिओ जाऊन बघा बॅकग्राऊंडची, जेणेकरून तुम्हाला सगळे बॅकग्राऊंड पण भेटेल आणि प्रोसेस काय बॅकग्राऊंड डाउनलोड करायची ही पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे आहेत ते बघून घ्या आधी सर्व स्टार्टिंगचे, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील. पूर्ण आपण बेसिकपासून शिकवलंय, कोणते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, कसे यूज करायचे, कुठे ॲप्लिकेशन भेटणार आहे, सर्व गोष्टी आपण बेसिकपासून शिकवल्या. सो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला सोप्या जातील. आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, कारण की इन्स्टाला आपण डेली CapCutचे व्हिडिओ टाकत असतो, जिथे आपण CapCut 30 डेज अनलिमिटेड टिप्स अशी सिरीज चालू केली. CapCut शिकवत आहे आपण इन्स्टाला पण. इन्स्टा पेजला फॉलो करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करतो. जे पण आपण युट्यूबला शिकवत असतो ते सर्व व्हिडिओचं मटेरियल आपण टेलिग्रामला अपलोड करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय. व्हॉट्सअपला मला मेसेज करा, नाव, तुमचं सरनेम आणि गावाचं नाव, तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या गोष्टी काही तुम्हाला शिकायच्या असतील नवीन, त्या पण कमेंटमध्ये सांगा. काही अडचणी असेल त्या पण विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, ज्या गोष्टी तुमचे प्रॉब्लेम्स असेल त्या सगळ्या. आणि जर काही माझ्याकडून चुकत असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची सुधारणा करेल. ओके. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.